नव्या अ, ब, क या तिन्ही वर्गातल्या मुलींचं मी महोत्कर मॅडम स्वागत करते। या सेशनमध्ये मी 9 ब ला सायन्स 1 शिकवणार आहे, परंतु त्याआधी आपल्याला ब्रिज कोर्स घ्यायचा आहे आणि ब्रिज कोर्सची जे व्हिडिओज आहेत ते मी तीनही वर्गासाठी टाकणार आहे, नव्या अ, ब, क साठी। आता हा ब्रिज कोर्स कशासाठी टाकलेला आहे आणि तो कशा पद्धतीने राबवायचा आहे याची जवळपास तुम्हाला कल्पना आलीच असेल, तरी 2-3 मिनिटं मी तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे। ब्रिज कोर्स हा 45 दिवसाचा अभ्यासक्रम आहे आणि तो मागच्या वर्षी तुम्ही 8व्या वर्गात होत्या, तर जर सायन्सशी संबंधित असेल तर मागच्या वर्षीचं सायन्स जे आहे त्या सायन्स म्हणजे जे कन्सेप्ट्स आहे ते क्लिअर करण्याकरिता हा 45 दिवसाचा अभ्यासक्रम आहे। मग आता हा राबवायचा कसा किंवा गव्हर्नमेंटनी हा का बरं टाकला, कारण मागचं वर्ष पूर्ण वर्ष हा कोविड-19 मुळे आपली शाळा होऊ शकली नाही, तुम्ही येऊ शकल्या नाही। काही ऑनलाईन क्लासेस झाले, काही रेकॉर्डेड क्लासेस पाठवल्या गेले, परंतु त्यातूनही तुमचे कन्सेप्ट क्लिअर झालेले नाही। तर त्यामुळे सर्वात आधी जोपर्यंत तुम्ही 8व्या वर्गाचा पोर्शन अभ्यासत नाही तोपर्यंत तुम्हाला 9व्या वर्गाचे कन्सेप्ट क्लिअर होत नाही आणि म्हणून ते कन्सेप्ट क्लिअर व्हावे त्याकरिता आम्हाला ह्या ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या आहे। त्याकरिता तुम्हाला 45 दिवस हा अभ्यासक्रम आधी अभ्यास करायचा आहे, परंतु आम्ही काय करणार आहोत आपल्या शाळेमध्ये, आम्ही हा 45 दिवस अभ्यासक्रम राबवण्यासोबतच साईड बाय साईड आम्ही 9व्या वर्गाचा सुद्धा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत। त्यामुळे तुम्हाला 9व्या वर्गाचे सुद्धा व्हिडिओ येतील आणि ब्रिज कोर्सचे सुद्धा व्हिडिओ येतील। तुम्हाला ब्रिज कोर्सचे जे व्हिडिओ तुम्हाला मी पाठवणार आहे त्याचा अभ्यास करायचा चांगल्या पद्धतीने आणि जे प्रश्न आहेत ते मराठीमध्ये आलेले आहेत, तो ब्रिज कोर्सचा सायन्सचा मराठीमध्ये आहे, त्याचा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून मी प्रश्न तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकेल किंवा मग व्हिडिओमध्ये शेअर करेल। ते पूर्ण प्रश्न तुम्हाला एक 100 पेजेसच्या वहीमध्ये लिहायचे आहे आणि त्याची उत्तरं पण लिहायची आहे। प्रश्न काही खूप कठीण नाही आहे, तुम्हाला ते प्रश्न सोडवता येतील या पद्धतीनेच आम्ही तो व्हिडिओ तयार करणार आहोत। त्याचं पूर्ण तुम्हाला गायडन्स त्या व्हिडिओमध्ये मिळेल। आता ज्या काही वर्कशीट आहे त्या पहिल्या दिवशी जर मी वर्कशीट दिल्या तर ती वर्कशीट नंबर 1 अशा पद्धतीने लिहायची, त्या तारखेची म्हणून लिहायची आणि ते प्रश्न आणि त्याच्या खाली त्याची उत्तर, अशी 5-5 प्रश्न जवळपास आहे आणि सोपी आहेत ती। तर आज आपण सुरुवात करणार आहोत। ब्रिज कोर्स बद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे। फर्स्ट ऑफ ऑल लेट्स सी व्हॉट डू यू मीन बाय फोर्स। फोर्स मीन्स मराठीमध्ये आपण काय म्हणतो, जोर। अगं जोर लावणं। समजा ही भिंत आहे, दिस इज वॉल, आय एम अप्लाइंग फोर्स हियर ऑन दिस वॉल but it is not moving because my force is very little as compared to this strongness of this wall। मग एखादी वस्तू जसा हा खडू आहे, this खडू, I am lifting this chalk, that means very less force is required to lift this chalk, I can move this chalk, that means muscular force is applied to move this। While writing I am applying like this, without applying force you cannot do anything। That means when you want to move any object, when you want to stop any object, you have to apply force। When you want to change the shape of the object, when you want to change the direction of any object, then you have to apply force। Force means pull or push, which is given to the object। That means when you apply, that means I am applying force here, that means there is an interaction between two objects। If I am applying muscular force here, that means this is the one object on which I am applying force। मी फोर्स लावत आहे कोणत्या ऑब्जेक्टवर, या ऑब्जेक्टवर। that means there is an interaction between these two objects। now if I am applying here force like this, that means there is a contact, this force is a contact force, and if I release this chalk like this, it moves towards the ground because of the gravitational force। that means earth attracts this chalk towards itself, but without any contact, and such type of force is non-contact force। First of all we must see what do we mean by force। force बद्दल आपण शिकलोच आहे की force means push or pull, and this is the interaction between any two objects। now what is the unit of the force? Force is measured in Newton in SI system and dyne in CGS system। तर न्यूटन तुम्हाला झालेला आहे, कारण हे झाल्याशिवाय तुम्हाला प्रेशर येत नाही। Unit of force is Newton in SI system and dyne in CGS system।
दिस फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. कारण जेव्हा आपण म्हणतो वेक्टर आणि स्केलर तुम्हाला झालेलंच असेल आहे. द क्वांटिटीज विच आर डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, देन दोज क्वांटिटीज आर कॉल्ड दोज क्वांटिटीज आर कॉल्ड वेक्टर क्वांटिटीज. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला कदाचित काही मुलींचा हा कन्सेप्ट क्लिअर झाला नाही, स्केलर आणि वेक्टर. तर मी म्हणाल की चला किती वाजले हे सांग. असं जर मी म्हटलं तर तुम्ही म्हणाल 5 वाजले, 12 वाजले, आता 1 वाजला असं म्हणाल. तुम्ही असं म्हणता का कधी की अरे पूर्व दिशेला 5 वाजले, पश्चिम दिशेला 5 वाजले असं म्हणता का? दिशा डायरेक्शन दाखवता का तिथे? किंवा दिशेनुसार अशी वेळ बदलते का? नाही. कारण आता या रूममध्ये दिशेनुसार वेळ बदलणार आहे का? नाही. तर ह्या रूममध्ये तुम्ही कोणत्याही दिशेला गेले तरी सुद्धा वेळ कशी राहील? सारखी राहील. दॅट मीन्स टाइम इज अ स्केलर क्वांटिटी. दॅट मीन्स टाइम इज अ क्वांटिटी विच कॅन बी डिस्क्राइब बाय मॅग्निट्यूड. फक्त 5 वाजले, 5 म्हणजे काय झालं त्याचं मॅग्निट्यूड. तर धिस क्वांटिटी इज explained or described by magnitude and therefore it is time is a scalar quantity. But force अगर जोर लावला का तिथे, मग कुठे लावू? कुठे म्हणजे काय आलं? तिथे डायरेक्शन आली. म्हणजे जोर लावणं. अरे असं जोर असा मार ना त्या खिळ्यावर, तू असा आडवा मार, उभा मार असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला डायरेक्शन आवश्यक असते. दॅट मीन्स फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. दिस क्वांटिटी इज डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड. किती जोराने मारू, कुठे मारू हा प्रश्न जेव्हा येतो त्याच्या अर्थ तिथे मॅग्निट्यूडही आवश्यक आहे आणि डायरेक्शनही आवश्यक आहे. दॅट मीन्स फोर्स इज अ क्वांटिटी विच कॅन बी डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन अँड देअरफॉर इट इज अ वेक्टर क्वांटिटी. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दोन्ही आवश्यक असेल क्वांटिटी शो करायसाठी तर ती कोणती राहते? वेक्टर क्वांटिटी. आणि फक्त मॅग्निट्यूड असेल तर ती स्केलर क्वांटिटी. युनिट सांगितलं. इफेक्ट ऑफ फोर्स. If I am stationary, if I am not moving anywhere, that means I am at rest position, and like this I am now in motion. Now if I want to move here, I have to apply force here on the surface of the earth. या जमिनीवर मला पायाचा फोर्स लावावा लागतो. कारण जोपर्यंत मी पायाने फोर्स लावत नाही तोपर्यंत मला समोर चालताच येत नाही. तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगते. घरी जायचं आणि खुर्चीवर बसायचं. असं खुर्चीवर बसलं की एक काम करायचं, खाली खुर्चीवर बसलं असे पाय पाय खाली ठेवायचे जमिनीला लावून आणि सरळ बसायचं खुर्चीवर. आता खाली जमिनीला पायाने फोर्स न लावता उठून दाखवा. तुम्हाला उठता येतं का तेवढं सांगाल मला? बिलकुल तुम्हाला उठता येत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही पायाने फोर्स लावत नाही जमिनीवर तोपर्यंत तुम्हाला उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही. तर असे हे इफ फोर्स इज अप्लाइड टू मूव्ह बॉडी, फोर्स इज अप्लाइड. एखाद्या मैत्रिणीला थांबवायचं असेल तर मागून तिला ओढतं. दॅट मीन्स फोर्स इज अप्लाइड टू स्टॉप एनी बॉडी. एखादी मुलगी धावत असेल, मागून धडक बसली तर ती जोराने समोर जाऊन पडते. म्हणजे जोराने जाते म्हणजे त्याचा काय होतो? फोर्समुळे त्या बॉडीची मोशन काय झाली? वाढली. तिचा स्पीड काय झाला? वाढला. दॅट मीन्स फोर्स इज यूज टू चेंज द स्पीड और वेलॉसिटी ऑफ द बॉडी. आता वेलॉसिटी हा शब्द तुम्हाला नसेल गेला, तुम्ही स्पीड म्हणा. फोर्स इज यूज टू चेंज द शेप ऑफ द बॉडी. बघा मी माझा गाल जर मी असा केला तर माझ्या गालाचा शेप बदलला. दॅट मीन्स फोर्स इज यूज टू चेंज द शेप ऑफ द बॉडी. एखाद्या वस्तूला गतिमान करायचं असेल, जास्त स्पीड रेस्टमधल्या असलेल्या वस्तूला जर मोशनमध्ये आणायचं असेल तर फोर्स लागेल. एखादी वस्तू मोशनमध्ये असेल तर तिलाच रेस्टमध्ये पोझिशनमध्ये आणायचं असेल तरी फोर्स लागेल. एखाद्या वस्तूचा स्पीड वाढवायचा असेल तरी फोर्स लागेल. एखाद्या वस्तूचा शेप चेंज करायचा असेल तरी फोर्स लागेल. ऑल दीज आर द इफेक्ट ऑफ फोर्सेस. नाउ व्हॉट आर द कॉन्टॅक्ट फोर्सेस अँड नॉन कॉन्टॅक्ट forces. Now I am applying here, I am writing here. While writing without applying force I cannot write here. मी इथे लिहू शकत नाही जोपर्यंत मी इथे जोर लावत नाही. हलक्या हाताने लिहिते म्हटलं तरी सुद्धा काही नाही काही फोर्स मला लावावा लागेल. दॅट मीन्स आय हॅव टू अप्लाय फोर्स हिअर. हिअर देअर इज अ कॉन्टॅक्ट, देअर इज अ इंटरॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट. दॅट मीन्स धिस वन इज मस्क्युलर. हा माझा हात आहे आणि हा ब्लॅकबोर्ड आहे. इथे काय आहे? कॉन्टॅक्ट आहे. मी असं यांच्या दोघांमध्ये गॅप ठेवून मी लिहिल का? असं हवे? दिसताय का तुम्हाला लिहिलेलं? बघा ना, मी लावत आहे, खूप जोर लावत आहे, परंतु त्यांच्या दोघांमध्ये आमच्या दोघांमध्ये काय गॅप आहे. तुम्हाला दिसतं ते का अक्षर? मला लिहिता येत आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ देअर इज अ कॉन्टॅक्ट
while writing, and this force is called as contact force. This is one of the type of force. Contact force झाला. But when I place this body like this, ही बॉडी जर मी अशी इथे ठेवली and release, सोडून दिली, it attract towards earth. That means earth attracting that body towards itself. मग अर्थ वरपर्यंत आली का, चल बाई, त्या बॉडीचा हात पकडला, त्या बॉडीचा हात पकडला ना, चल तू माझ्या सोबत, असं म्हणाली का त्या अर्थ त्या बॉडीला? नाही. त्यांच्यामध्ये गॅप होती, कुठेही कॉन्टॅक्ट आला नाही, तरी सुद्धा तिथे काय झाला, फोर्स लागला. म्हणजे तो कोणता फोर्स झाला? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. मग आता अशी कोणती कोणती एक्झाम्पल्स, व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स? मी चालताना कॉन्टॅक्ट फोर्स लागते. जसं माझा हा पदर हलतो आहे, वाऱ्याने हलतो आहे, हलतो आहे असा, समजा मला असा हलवायचा जरी असेल तरी सुद्धा मला तेथे फोर्स लावावा लागतो. किंवा वाऱ्याने हलत असेल, वाऱ्याने जर हलत असेल असा, बघा आता हा वारा येतोय इथे, वाऱ्याने जरी हलत असेल तर वाऱ्याने त्याला फोर्स लावला, म्हणजे वाऱ्याचा तो कॉन्टॅक्ट झाला त्याच्यासोबत, म्हणजे तो सुद्धा फोर्स कसा झाला? कॉन्टॅक्ट फोर्स झाला. समजा मला हे घाम आलाय, हा पुसायचा आहे असा, तरी सुद्धा काय आहे तिथे? कॉन्टॅक्ट फोर्स. तर अशी इतकी उदाहरणं आहेत. तुम्हाला झाडू मारायचं असेल, कॉन्टॅक्ट फोर्स. तुम्हाला कपडे धुवायचे असेल, कॉन्टॅक्ट फोर्स. लिहायचं असेल, कॉन्टॅक्ट फोर्स. प्रत्येक ठिकाणी अशी कॉन्टॅक्ट फोर्सची खूप सारी उदाहरणं आहेत. जोपर्यंत तुम्ही इतक्या ठिकाणी हे सायकल चालवायची आहे, सायकल मग टायर, किंवा तुम्ही पायडलिंग करता तर तुमचं पाय आणि तो पायडल याच्यामध्ये जो असेल तो कॉन्टॅक्ट फोर्स झाला. त्यांच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट. दॅट मीन्स अ फोर्स इन विच देअर इज अ कॉन्टॅक्ट बिटवीन इंटरॅक्टिंग बॉडीज. दोन बॉडीमध्ये इंटरॅक्टिंग ज्या बॉडीज असतात त्यांच्यामध्ये जर कॉन्टॅक्ट असेल तर काय म्हणतात त्याला? कॉन्टॅक्ट फोर्स. मी असा हात घासला, कोणता फोर्स आहे? कॉन्टॅक्ट फोर्स. दॅट मीन्स दिस इज वन ऑफ द टाइप ऑफ फोर्स. देन व्हॉट डू यू मीन बाय नॉन कॉन्टॅक्ट? द फोर्स in which there is no contact in between two interacting bodies. Gravitational force is non-contact force. Force present, if this one is nucleus, where neutrons and protons are present and electrons are revolving here like this. If the electrons are revolving, then there is a force of attraction between this nucleus and electron. हा न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये फोर्स असतो, दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा इलेक्ट्रिक फोर्स. अँड धिस फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. यांच्यामध्ये कुठेही कॉन्टॅक्ट नसतो, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये फोर्स असतो. दे आर बाउंड टू द न्यूक्लियस, दे आर रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस बिकॉज ऑफ द फोर्स, अँड दॅट इज कॉल्ड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. आहे का? सूर्य का पृथ्वीला हात धरून फिरवून राहिला आहे का? पकड माझा हात, मी तुला फिरवते, असं म्हणून राहिली आहे का सूर्य पृथ्वीला? नाही. देअर इज नो कॉन्टॅक्ट. दॅट मीन्स इन अवर सोलर सिस्टीम ऑल द प्लॅनेट्स विच रिव्हॉल्व अराउंड द सन, दॅट इज देअर इज नो कॉन्टॅक्ट. देन ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज देअर अँड दॅट इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा फोर्स तुम्ही आपल्या घरी नेहमी अनुभवला असेल. तुम्ही जेव्हा बघा शॅम्पू करता, शॅम्पू केल्यानंतर बघा तुमचे पूर्ण केस असे मोकळे मोकळे होतात, आणि जेव्हा तुम्ही कंगवा फिरवता तर कंगवा त्यातून फिरवल्यानंतर तुमचे केस बघा असे 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 एकमेकांपासून असे वेगळे वेगळे होतात आणि तडतड तडतड आवाज येतो. त्यांच्यामध्ये म्हणजे अपोजिट चार्जेस आर फॉर्म देअर अँड देअर फॉर दे रिपेल ऑर अट्रॅक्ट इच अदर, अँड तो फोर्स जो असतो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. दुसरा एक आहे एबोनाइटचा दांडा. तो सुद्धा तुम्ही घासला तर त्याच्यावर, किंवा तुम्ही तुमच्या घरी कंगवा असेल तर कंगव्याला जर तुम्ही केसांमध्ये असं शॅम्पू केलेल्या केसांमध्ये घासला आणि छोट्या छोट्या कागदांच्या तुकड्यांकडे पकडला तर ते कागदांचे अगदी बारीक तुकडे त्याकडे अट्रॅक्ट होतात. हे एक्झाम्पल कशाचं आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं आहे. मॅग्नेटिक फोर्स. आता मॅग्नेटिक फोर्स जर पाहायचा असेल तर बघा, ही मी टाचण्या आणलेल्या आहे. ह्या टाचण्या आहे माझ्या हातामध्ये, इथे ह्या टाचण्या आहे आणि इथे मी मॅग्नेट पकडलेला आहे. थोडं तुम्हाला जवळ आणून दाखवते. इथे कुठेही कॉन्टॅक्ट नाही आहे. बघा इथे मी जवळ आणलं आहे, या दोघांमध्ये बिलकुल कॉन्टॅक्ट नाही आहे.
तरी सुद्धा त्याच्याकडे अट्रॅक्ट झालाय. पुन्हा बघा, दूर आहे, त्यांना लावलं नाही तरी सुद्धा ते हे आयन pins attracted towards magnet without any contact and therefore such type of force are called as non-contact force. Now balance force. बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स ज्याच्यासाठी मी या मुलीला घेते आहे, ही उर्वी आहे, ही मला आपल्याला मदत करते ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स दॅट मीन्स दिस इज वन ऑफ द बॉडी अँड आय एम अनदर बॉडी. पकड त्या दिवशीचे. दिस बॉडी इज अप्लाइंग फोर्स ऑन मी. मला ओढते आहे, ती फोर्स लावते, मला ओढायचं आहे. आय ऑल्सो अप्लाइंग फोर्स ऑन दिस बॉडी. इक्वल अँड अपोजिट फोर्स. ती जेवढा फोर्स लावते तेवढाच फोर्स मी लावत आहे. इज देअर एनी मोमेंट? नो. दॅट मीन्स I am applying force, she is also applying force, but there is no force, there is no moment. That means net force is 0. आम्ही दोन्ही एकमेकींवर इक्वल आणि अपोजिट फोर्स लावत आहोत, त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठेही मोशन नाही आहे. नेट फोर्स इज 0. सच फोर्स इज कॉल्ड बॅलन्स फोर्स. मग अशा प्रकारे ओढाताडीचा असा गेम तुम्ही खेळले आहे का कधी? बिलकुल. रस्सी खेच म्हणा किंवा तुम्ही एकमेकांच्या पाठीला पाठी धरून असे ओढता, तर अशा पद्धतीचा गेम खेळले आहे बॅलन्स फोर्स. आता इथेच अनबॅलन्स फोर्सचं उदाहरण बघू. इथेच आय एम अप्लाइंग फोर्स, शी इज ऑल्सो अप्लाइंग फोर्स. अप्लाय. हियर माय फोर्स इज मोर दॅन दॅट ऑफ उर्वी and therefore there is unbalance and she moves towards me. This is called unbalanced force. मग आता बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स तुम्हाला पुष्कळ ठिकाणी दिसत असेल आहे. तुमची कोणती कोणती उदाहरणं आहेत ते तुम्हाला बघायची आहेत. तर अशा पद्धतीने आपण काय काय शिकलो? फोर्स, त्याचं युनिट, त्याचा इफेक्ट, टाइप्स ऑफ फोर्सेस, कॉन्टॅक्ट, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, and balance and unbalanced force and net force. Net force म्हणजे if force is balanced force then net force on the body is 0. आता बघा याच्यामध्ये when I apply here force like this, here net force is 0 because there is no moment. When I am applying here force on this body is also applying force on me. फोर्समध्ये काय असतं? जेव्हा मी एखाद्या वस्तूवर अप्लाय करते, जसं मी चालत असेल तर मी पायाने खाली फोर्स जमिनीवर लावत असेल, जमीन सुद्धा तेवढ्याच क्वांटिटीचा फोर्स काय करतं? माझ्यावर लावतं. आता बघा याच्यामध्ये when I am applying force here there is no motion, that means the net force, this body is stationary, that means same quantities of force is applied by this wall on me. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण ब्रिज कोर्सचा पहिली ऍक्टिव्हिटी आता सोडवायची आहे. त्या पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये जे जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगते. फर्स्ट क्वेश्चन काय होता? तुम्हाला डायग्राम दाखवलेली होती आणि तो गेम मी इथे घेतलेला आहे उर्वीसोबत. तर त्या डायग्राममध्ये व्हॉट आर द टाइप्स ऑफ फोर्सेस इन द फॉलोइंग पिक्चर. पहिल्या डायग्राममध्ये कोणता टाइप? कॉन्टॅक्ट आहे की नॉन कॉन्टॅक्ट आहे हे लिहायचं आहे, किंवा बॅलन्स आहे की नॉन अनबॅलन्स आहे फोर्स ते लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे आउट ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट forces which one is applicable to following activity. Falling a fruit from the tree. एखाद्या झाडावरून फळ खाली पडणे. का बरं पडतं हे तुम्हाला माहित आहे. मग तिथे कोणता फोर्स आहे? या 1 2 3 4 किंवा तिथे तुम्हाला काय लिहायचं आहे? कॉन्टॅक्ट आहे की नॉन कॉन्टॅक्ट आहे तेच लिहायचं आहे. म्हणजे फळ जर खाली पडत असेल तर कोणता फोर्स आहे, कशामुळे पडतो हे तुम्हाला माहित आहे. कोणता फोर्स आहे? तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यामुळे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असतो? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे तिथे उत्तर काय येईल? नॉन कॉन्टॅक्ट. वन पॅन मूव्स इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन इन वेइंग पॅन्स. तराजू पाहिलाय तुम्ही? तराजूमध्ये जेव्हा एखाद्या ठिकाणी वजन ठेवलं तर ते हे काय होतं? पॅन काय होतं? तो खाली जातो. खाली का बरं जातो? कोणीतरी त्याला खालून ओढत आहे. मग तिथे कॉन्टॅक्ट आहे की नॉन कॉन्टॅक्ट आहे ते लिहायचं आहे. हिटिंग अ बॉल बाय बॅट. बॅट बॉल खेळले आहे, बॅटनी बॉलला मारतो आणि असा टोलावतो त्याला. म्हणजे इथे मारताना कोणता फोर्स लागला? कॉन्टॅक्ट लागला की नॉन कॉन्टॅक्ट लागला? सेपरेट एखादा
लाकडाचा भुसा आहे आणि लाकडाच्या भुश्यामध्ये जर लोखंडाचे तुकडे टाकले आणि मला त्याला मॅग्नेटनी बाहेर काढायचं आहे, मग तो कॉन्टॅक्ट झाला की नॉन कॉन्टॅक्ट झाला. सेपरेट आयर्न नेल्स फ्रॉम सॉडस्ट बाय युझिंग मॅग्नेट. बलून, आजकाल बघा पुष्कळ ठिकाणी आपण बलून वापरतो बर्थडे पार्टीला, आणि त्याला जर भिंतीला चिपकायचे असेल तर केसांवर घासायला, फुगवला बलून फुगवला की त्याला केसांवर घासला की भिंतीला लावून दिला, तो चिपकतो. मग त्याच्यावर कोणता तरी फोर्स तयार होत असेल आणि तो त्याला चिपकतो, तर कशामुळे चिपकतो, तर हे तुम्हाला कॉन्टॅक्ट आहे की नॉन कॉन्टॅक्ट आहे ते लिहायचं आहे. समोर थर्ड क्वेश्चन आहे, राईट 2 एक्झाम्पल ईच ऑफ कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. हे सर्व प्रश्न मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवते आणि त्याची पूर्ण उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. तर इथे सर्व प्रश्न तुम्हाला 2 एक्झाम्पल लिहायचे तिसऱ्या क्वेश्चनमध्ये, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्टचं, आणि त्याच्यामध्ये बॅलन्स फोर्स आहे की अनबॅलन्स फोर्स आहे ते लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये, विच ऍक्टिव्हिटी विल यू डू टू एक्सप्लेन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तो कंगवा अट्रॅक्ट करतात कागदाचे तुकडे, तो जो एक्सपेरिमेंट आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिकचा आहे. तर अशा पद्धतीचा एक इलेक्ट्रोस्टॅटिकचा एक्सपेरिमेंट तुम्हाला 7व्या वर्गात झाला असेल असं मला वाटतं. तर तुम्हाला तो आठवत असेल तर तो लिहा, नाही तर मग कंगव्याचा लिहिता येईल तुम्हाला. गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स फ्रॉम युअर सराउंडिंग. आजूबाजूला ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे कोणत्या कोणत्या घटना दिसतात आहे. फळ पडताना दिसतं झाडावरून, ते तर दिसतंय. तर तुम्ही पडता की नाही, एखादं समजा एखादी वस्तू वर पकडली तर ती पडते की नाही, ते सुद्धा तुम्हाला सर्व 2 एक्झाम्पल लिहायचे आहे. तर अशा पद्धतीने ही पहिली ऍक्टिव्हिटी आहे.